नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झणझणीत असा चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा छोटा 1 चमचा हळद टाकायची, मीठ टाकायचं। चवीप्रमाणे जरी टाकलं तरी चालेल किंवा थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालेल। नंतर जरी टाकलं तरी पण चालू शकते। पण ह्याला आपण काय करूया, लावून एक 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। हळद आणि मीठ लावलेलं आहे। आता ह्याला काय करूया, एक 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया। त्यासाठी बघा आपण वाटण बनवून घेऊया। तर 3 कांदे बघा मीडियम आकाराचे मी असे भाजून घेतलेले, थोड्याशा तेलावर एकदम पातळ कापायचे आणि भाजून घ्यायचे, जसं बिर्याणीला वगैरे कसं करतो त्या पद्धतीत। 3 हिरव्या मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत। सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, जसं अर्धी वाटी असते ना सुक्कं खोबरं, त्याचा अर्धा भाग घेतलेला एकदम पातळ कापून, पण तो पण भाजून घेतलेला आहे। 1 गड्डी लसूण घेतलेला आहे। 1 टोमॅटो मी जाळीवर भाजून घेतलेला आहे, खूप रेसिपीमध्ये दाखवलेला आहे। आणि 1 इंच आपल्याला आलं घेतलेलं आहे। हा एवढा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला बघा थोडंसं एकदम पाणी टाकलं होतं आणि बारीक करून घेतलेलं आहे। चिकन आपण बघा हे झाकून ठेवलं होतं हळद मीठ लावून। टोप गरम करत ठेवलेला आहे बघा, गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकणार आहे मी 2 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे 2 तेजपत्ते आणि 1 मीडियम आकाराचा कांदा बघा चॉपरला मी बारीक करून घेतलेला, तो पण टाकून घेते सगळा। कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे बघा। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, चिकन टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम, आणि ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं 1 2 ते 3 मिनटं। मस्त असं बघा मीडियम गॅसवर 1 2 ते 3 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे जे आपण वाटण केलं ना हे टाकून घेऊया। आता हे काय करायचं, आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं मी चांगलं मीडियम गॅसवर बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। गॅस करणार आहे थोडा बारीक। हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 2 चमचे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। 1 चमचे चिकन मसाला घेतलेला आहे, आणि छोटा 1 चमचा जिरे धने पावडर घेतलेले। ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता हे काय करणार आहे, ह्याच्यामध्ये मस्त असं मिक्स करायचं 1 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर। मसाले टाकल्यानंतर पण मी 2 ते 3 मिनटं बघा चांगलं परतून घेतलेलं आहे। थोड्या वेळाने असं तेल सुटस्तोवर चांगले मसाले परतून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर जे आपण वाटण केलं होतं ना कांदा भाजल्यानंतर पण तुम्ही टाकलं तरी चालतं, आणि असं जरी आपण हे सगळं भाजलेलंच होतं टाकलं तरी चालेल। गॅस आहे मीडियम। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। तर किती तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे रस्सा पाणी टाकायचं, आणि हे सगळं पाणी बघा मी गरम केलेलं आहे। आता हे पहिलं हलवून घेते। पाणी ओतल्यानंतर बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। कधी पण असं चिकन मटण असेल का नाही तर त्याला कोमट पाणी गरम पाणीच ठेवायचं साईडला आणि ओतायचं। आता ह्याच्यामध्ये वाटणामध्ये मी कोथिंबीर नव्हती टाकलेली, तुम्ही थोडीशी कोथिंबीर जरी टाकली तरी चालेल। आता मी काय करणार आहे, थोडंसं पाणी अजून साईडला ठेवलेलं आहे। तर हेच बघा, आता गरम पाणी टाकलं की लगेच उकळतं, जास्त वेळ लागत नाही त्याला। तर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकलं होतं, कारण ह्याला सगळा मसाला होता तसाच लागलेला, आणि कोमट पाणी टाकलं होतं बरं का, जास्त गरम नव्हतं। ह्यात आपण जास्त गरम पाणी टाकलं होतं, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोमट पाणी टाकलं होतं। आता तुम्ही अशाच पद्धतीनं जसं मी तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीनं तुम्ही मटण पण बनवू शकता, मस्त लागेल। आणि असं चिकन पण एकदा तुम्ही जरूर करून बघा। हे करणारे गॅस मी मीडियम, आणि ह्याला आपण काय करू, शिजवून देऊया। चिकन बघा मी बारीक गॅसवर ठेवलं होतं, मस्त असं बघा शिजलेलं आहे, आणि तरी बघा किती छान आलेली आहे अशा पद्धतीमध्ये। एकदा असं जरूर तुम्ही करून बघा, चवीला खूप छान लागतं। झटपट रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। रेसिपी बघितली की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।